ओम श्री सिद्धभैरवाय नमः. घर असावे घरासारखे नकोच निस्त्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच निस्त्या नाती. बघा, आपण पूर्वी रामराज्य होतं आणि घराचं काय होतं, गोकुळ होतं. पण आज काय झाले, समाजामध्ये गुरांचे गोठे असतात तसे गोठे झालेले आहेत. कोण कुणी काय येतं, कोण काय खातं, कोण काय करतं, कोणी कोणाचं ऐकत नाही. आणि प्रत्येकाला काय पाहिजे, एन्जॉय. मी करील तीच पूर्व दिशा. आणि मग घरातला जो बाप असतो, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित. बापाची इच्छा काय असते, मी जी गरिबी काढली, दुःख काढले, आणि माझ्या मुलाला ती गरिबी नको, दुःख नको, म्हणून माझ्या मुलांनी काय करावा, कष्ट करावा, व्यवसाय करावा, पैसा कमवावा आणि सुखी राहावा, ही बापाची आणि आईची इच्छा असते. पण आज या कलियुगामध्ये मुलांना बंधन नको आहे. मी करील ती पूर्व दिशा काय. आणि मग मुलं बापाला काय बोलतात, हा बडबड करतो, बोलतो, त्रास देतो. पण बाप काय असतो, नारळाचं वरून कसं असतं, कडक असतं, आतमध्ये काय असतं, गोड असतं. फणस कसं असतं, वरून काटे असतात, मध्ये गोड असतात. तसे आईबापाचे हे आणि आताच्या या कलियुगामध्ये पटत नाही. तर प्रत्येक मुलांना माझी आग्रहाची विनंती आहे का जो बाप बोलला त्याचा राग मानू नका. तुम्ही बाप होणार आहे, तुमचे मुलं येणार आहे. आणि मग तुम्ही जर तुमच्या बापाचं ऐकलं नाही, तुमचे मुलं तुमचं ऐकणार नाही. हे जर पटलं असं तर क्लिक करा. हा व्हिडिओ मजाक म्हणून नाही. माझा जो चॅनल आहे हा उपदेशपर आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीत उपदेश भरलेला आहे आणि अनुभवाच्या गोष्टी अनुभव घेतलेला आहे. आणि याचा अनुभव घ्या. पटला असं तर क्लिक करा. जय भैरवनाथ.